आज extraction of moderately reactive metals. Moderately म्हणजे medium reactive metals, त्यांचं एक्सट्रॅक्शन कसं होतंय हे शिकायचंय. जनरली आयर्न, झिंक, लीड आणि कॉपर यांचा समावेश मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटलमध्ये होतो. साधारणपणे हे सल्फाईड आणि कार्बोनेट ओरच्या फॉर्ममध्ये आपल्याला आढळतात. जे हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत ते जास्त प्रमाणात ऑक्साईड ओरच्या रूपात आढळत होते. मॉडरेटली रिॲक्टिव्ह आहेत त्यांचा जो ऑकरन्स आहे तो सल्फाईड आणि कार्बोनेट ओर आहे. सल्फाईड ओर किंवा कार्बोनेट ओर पासून ओरिजिनल मेटल मिळवणं, डायरेक्टली मिळवणं हे थोडंसं अवघड आहे. म्हणून सल्फाईड किंवा कार्बोनेट ओरचं सर्वप्रथम ऑक्साईड ओरमध्ये कन्व्हर्जन करणं आणि ऑक्साईडपासून पुन्हा मेटल एक्स्ट्रॅक्ट करणं ह्या मेथड वापरल्या जातात. तर चला या ठिकाणी आपण सल्फाईड ओरपासून ओरिजिनल मेटल कसा मिळवतात ते पाहू. उदाहरणासाठी या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये झिंक सल्फाईड दिले. When zinc sulfide is strongly heated in excess of air, नीट लक्षात घ्या, strongly heated in excess of air, झिंक सल्फाईड हे strongly heated केलं excess of air, then there is the formation of zinc oxide and sulfur dioxide. ज्या प्रोसेसमध्ये सल्फाईड ओर स्ट्रॉंगली हीट केला जातो इन एक्सेस एअर and it converts sulfide ore into oxide ore is called as roasting process. रोस्टिंग प्रोसेसच्या साहाय्यानं सल्फाईड ओरचं कन्व्हर्जन ऑक्साईड ओरमध्ये केलं त्यावेळेला सल्फर डायऑक्साईड गॅस रिलीज होतो. त्याचप्रमाणे कार्बोनेट ओरमध्ये सापडणारं हे झिंक कार्बोनेटला सुद्धा या ठिकाणी हीट केलं. आता हिटिंग गिव्स झिंक ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. आता या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे, इथं एक्सेस ऑफ एअर आहे आणि इथं मात्र लिमिटेड एअर आहे. प्रोडक्ट दोघांच्या मध्ये झिंक ऑक्साईड मिळाला, रोस्टिंगमध्ये सल्फर डायऑक्साईड गॅस बाहेर पडतोय, तर कॅल्सिनेशन प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतोय. लिमिटेड एअर सप्लाय हे पुन्हा नीट लक्षात घ्या आणि एक्सेस एअर. दोन्ही प्रोसेसमध्ये मिळालेला जो झिंक ऑक्साईड आहे, या झिंक ऑक्साईडचं रिडक्शन करून, म्हणजे आपल्याला अजून ओरिजिनल झिंक हा मेटल मिळालाय का, तर नाही. झिंक हा ओरिजिनल मेटल मिळवण्यासाठी या झिंक ऑक्साईडचं रिडक्शन केलं त्यावेळेला तुम्हाला झिंक मिळेल. या ठिकाणी झिंक ऑक्साईड गेट्स रिड्युसेस इनटू झिंक ही रिडक्शन प्रोसेस आहे, while carbon gets oxidizes into carbon monoxide. Oxidation आणि reduction simultaneously घडतं. Therefore, this reaction is also called as redox reaction. या ठिकाणी झिंक ऑक्साईड हा ऑक्सिडंट आहे, कार्बन हा रिडक्टंट आहे. फायनली तुम्हाला जो झिंक आहे तो मेटल मिळाला. तर मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल हे सल्फाईड आणि कार्बोनेट ओरच्या रूपात आढळतील. सल्फाईड ओरचं रोस्टिंग मेथडच्या साहाय्यानं
तर कार्बोनेट ओरचं कॅल्सिनेशन मेथडच्या साहाय्यानं या ठिकाणी आपण हिटिंग करणार आहे आणि याच्यातून ऑक्साईड मिळणार आहे. आता डिफरन्सच्या रूपात दिलंय द प्रोसेस इन विच सल्फाइड ओर आर स्ट्रॉंगली हीटेड इन एक्सेस एअर. सल्फाइड ओर रोस्टिंगमध्ये एक्सेस एअरमध्ये आणि याच्यातून काय मिळेल ऑक्साईड ओर आणि यालाच म्हणायचं आहे रोस्टिंग. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी रोस्टिंगमधलं यस, सल्फाईडमधलं यस आणि एक्सेस एअरमधलं यस. या प्रोसेसमध्ये SO2 गॅस गिवन आउट आहे आणि वरचंच जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल आहे असं इथं खाली टाका. आता याचं स्पष्टीकरण रिपीट करायची गरज नाही. कॅल्सिनेशनला फक्त सल्फाईडच्या ऐवजी कार्बोनेट ओर आणि एक्सेस एअरच्या ऐवजी लिमिटेड. तर हे सुद्धा लक्षात ठेवायला कॅल्सिनेशन, कार्बोनेट आणि लिमिटेड कॅल्सिनेशन, कार्बोनेट जबरदस्त अशी तुम्हाला ट्रिक मिळते याच्यातून, परत विसरणारच नाही. रोस्टिंगमध्ये काय होतं सल्फाइड ओर स्ट्रॉंगली हीटेड इन एक्सेस एअर, कॅल्सिनेशन carbonate ore in limited air. SO2 is given out, CO2 is given out. Example झिंक कार्बोनेटचं द्या. या ठिकाणी आपण काय शिकलो तर झिंक ऑक्साईड मिळवणं आणि झिंक ऑक्साईड पासून ॲक्च्युअली झिंक हा मेटल मिळवणं. इथं झिंक ऑक्साईड हा आपल्याला मिळाले. झिंक ऑक्साईडचं रिडक्शन आता थोडक्यात पाहिले आपण तर काय झालं झिंक ऑक्साईड गेट्स रिड्युसेस इनटू झिंक अँड कार्बन गेट्स ऑक्सिडायझेस इनटू कार्बन मोनॉक्साईड. रिड्युसिंग एजंट, रिडक्टंट हा प्रश्न आहेच आपल्याला तिथं. ऑक्सिडायझिंग एजंट, ऑक्सिडंट हा झिंक ऑक्साईड आहे. ही रिॲक्शन रिपीट लिहिली याचं कारण इथं आपल्याला दुसरा भाग थोडासा समजून द्यायचा आहे. तर ज्या पद्धतीनं कार्बन हा रिडक्टंट वापरला जातो त्याचप्रमाणे सोडियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम हे मोअर रिॲक्टिव्ह एलिमेंट्स सुद्धा रिडक्टंट म्हणून, रिड्युसिंग एजंट म्हणून वापरता येतात. उदाहरणादाखल मॅंगनीज डायऑक्साईड घ्या. मॅंगनीज डायऑक्साईड इन प्रेझेन्स ऑफ ॲल्युमिनियम पावडर प्रोड्युसेस मॅंगनीज ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि या प्रोसेसमध्ये लॉट ऑफ हीट जनरेट होते, भरपूर हीट निर्माण होते. म्हणजे ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. यात काय झालं मॅंगनीज डायऑक्साईडचं रिडक्शन झालं, ऑक्सिजन बाहेर पडला, मॅंगनीज मिळालं आणि तोच ऑक्सिजन ॲल्युमिनियमशी कंबाईन झाला. हे झालं ऑक्सिडेशन. हे सुद्धा रेडॉक्सचं एक्झाम्पल म्हणून आपल्याला घेता येतं. यात काय झालं तर मोअर रिॲक्टिव्ह ॲल्युमिनियम हा रिडक्टंट म्हणून काम करतोय. ज्याप्रमाणे वर कार्बन हा रिडक्टंट म्हणून काम करत होता त्याच पद्धतीनं ॲल्युमिनियम हा रिडक्टंट म्हणून काम केलं. या रिडक्टंटनं या मॅंगनीज डायऑक्साईडमधला मॅंगनीज हा जो मेटल आहे तो त्या कंपाऊंडमधून डिस्प्लेस केला. डिस्प्लेस मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल. कार्बन डिस्प्लेस मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल झिंक. ॲल्युमिनियम डिस्प्लेसेस मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल मॅंगनीज. आता सिमिलर रिॲक्शन आहे, याच पद्धतीची रिॲक्शन आहे आयर्न ऑक्साईडची. फेरिक ऑक्साईड, आयर्न ऑक्साईड. जर या ठिकाणी आयर्न ऑक्साईड याचं रिडक्शन करायचं आहे आणि म्हणून हा रिडक्टंट म्हणून ॲल्युमिनियम पावडर यूज केली. याच्यामध्ये आयर्न ऑक्साईडचं रिडक्शन होतं, आयर्न सेपरेट होतो
ॲल्युमिनियम डिस्प्लेसेस आयर्न. आपणाला पाहिजे असणारा जो मेटल आहे तो मेटल मिळाला, त्याचं एक्स्ट्रॅक्शन झालं, हे रिडक्शन येईल आणि ॲल्युमिनियम गेट्स कन्व्हर्टेड इनटू ॲल्युमिनियम ऑक्साईड. हे ऑक्सिडेशन आहे. दोन्ही प्रोसेस, दोन्ही रिॲक्शन ह्या एक्झोथर्मिक आहेत. मोठ्या प्रमाणात हीट निर्माण होते. ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला थर्मिट रिॲक्शन असं म्हणतात. थर्मिट रिॲक्शन, ज्या रिॲक्शनमध्ये ॲल्युमिनियम पावडर रिडक्टंट म्हणून वापरून आयर्न ऑक्साईडचं रिडक्शन करून आयर्न सेपरेट होतो, ती रिॲक्शन म्हणजे थर्मिट रिॲक्शन. तर या रिॲक्शनचा वापर रेल्वे ट्रॅक जर तुटलेले असतील, त्याला फटी पडलेले असतील, काही कारणामुळे त्याला क्रॅक गेले असतील, तर ते जॉईंट करण्यासाठी थर्मिट रिॲक्शन वापरली जाते. थर्मिट रिॲक्शन एक्झामसाठी महत्त्वाचे आहे. रोस्टिंग आणि कॅल्सिनेशनचा जो डिफरन्स आहे तो परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रश्न असतोच. थर्मिट रिॲक्शन पुढच्या इयत्तांमध्ये पण आवश्यक आहे. आयर्न ऑक्साईडपासून आयर्न तुम्हाला देणार आहे. आता मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स नंतर शेवटी राहतात ते म्हणजे लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. आता त्याच्यामध्ये आहे गोल्ड आहे, सिल्वर आहे, प्लॅटिनम आहे, कॉपर आहे. आता हे जवळपास नोबल आहेत आणि त्यामुळं ते फ्री स्टेटमध्ये आढळतात. पण कॉपर अगदी थोड्या प्रमाणात, व्हेरी फ्यू प्रपोर्शनमध्ये फ्री स्टेटमध्ये आढळतो. तर जास्त प्रमाणात हा कंबाइंड स्टेटमध्ये सल्फाईडच्या रूपात आढळतो. Cu2s कॉपर सल्फाईड हे कॉपरचं मेन ओर. मग आता या मेन ओर कॉपर सल्फाईडपासून कॉपर कसा मिळवला जातो, तर जस्ट बाय हिटिंग. कॉपर सल्फाईड एक्सेस एअरमध्ये हीट करा, स्ट्रॉंगली हीट करा आणि स्ट्रॉंगली हीट केल्यानंतर तुम्हाला कॉपर ऑक्साईड आणि रोस्टिंगच्या पद्धतीप्रमाणे सल्फर डायऑक्साईड गॅस रिलीज होतो. जस्ट पाहिलेलं जे रोस्टिंग आहे तेच आहे. कॉपर ऑक्साईड आणि कॉपर सल्फाईड यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन तुम्हाला कॉपर मिळेल. तर सल्फाईड रूपात आढळणारा जो कॉपर आहे तो कॉपर या ठिकाणी आपल्याला कशा रूपात, सल्फाईडपासून कॉपर हा मेटल कसा एक्स्ट्रॅक्ट केला जातो हे या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला मर्क्युरी सिन्नाबारपासून कसा मिळवतात हा एक प्रश्न आहे. सिन्नाबार म्हणजे पुन्हा हे सल्फाईड आलं, मर्क्युरिक सल्फाईड, स्ट्रॉंगली हीटेड इन एक्सेस ऑफ एअर म्हणजेच हे रोस्टिंग आहे. याच्यामध्ये सुद्धा इतर रिॲक्शन प्रमाणे हा मर्क्युरिक ऑक्साईड मिळेल, सल्फर डायऑक्साईड गॅस आहे. परत जे मर्क्युरिक ऑक्साईड आहे याला स्ट्रॉंगली हीट करा आणि याच्यापासून लिक्विड फॉर्ममध्ये मर्क्युरी मिळेल, ऑक्सिजन गॅस रिलीज होईल. तर सिन्नाबारपासून रोस्टिंग पद्धतीनं तुम्हाला मर्क्युरी मिळेल, हे ध्यानात घ्या. आता एक्स्ट्रॅक्शनमधला जो लास्ट पॉईंट आहे रिफायनिंग ऑफ मेटल्स. आता रिफायनिंग ऑफ मेटल्स म्हणजे त्या धातूंचं शुद्धीकरण. इलेक्ट्रॉलिसिस पद्धतीनं त्या धातूंचं शुद्धीकरण करून ते धातू प्युअर फॉर्ममध्ये मिळवतात. तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ डिफरंट मेटल्स हा भाग या ठिकाणी एंड झाला. हायली रिॲक्टिव्ह, मिडियम रिॲक्टिव्ह आणि त्यानंतर लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल कशा रीतीनं एक्स्ट्रॅक्ट करायचं तो हा भाग या ठिकाणी संपतोय. आपण टॉपिकमधल्या अनदर पार्टकडे जातोय जो तुमच्याशी जास्त परिचित असणारा पार्ट आहे. 5वी पासून तुम्ही हा भाग शिकत आलाय, करोजन. करोजन, स्लो डिग्रेडेशन ऑफ मेटल्स ड्यू टू atmospheric gases
moisture, acids on the surface of metal is called corrosion. तर करोजन या प्रोसेसमध्ये मेटॅलिक सरफेसचं डिग्रेडेशन होतं, त्यांचं डिके होतं, त्यांची झीज होते. ॲटमॉस्फेरिक गॅसेस, मग त्या गॅसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल किंवा हायड्रोजन सल्फाईड असेल, वेगवेगळे गॅसेस असतील, मॉइश्चर H2O असेल, काही ॲसिडचे पण परिणाम होतात आणि यातून मेटॅलिक सरफेसचं करोजन घडून येतं. आता करोजन हा आपला फार परिचित असणारा विषय आहे. आपल्या घरामध्ये घराच्या आसपास असलेले जुने काही व्हेइकल्स असतील अडगळीत पडलेले, किंवा आयर्न बार्स इकडे तिकडे बिल्डिंगचे पडलेले, आपल्या घरामध्ये असलेले जे काही कॉपर वेसल्स आहेत, ब्रास वेसल्स आहेत, तर ते ब्रास वेसल्ससुद्धा लॉंग टाईम्स यूज न केल्यामुळं ते ग्रीनिश कलर्ड झालेले दिसतात. याचा तुम्हाला अनुभव आहेच. त्याचबरोबर वेगवेगळे जे आयडॉल्स आहेत, जे स्टॅच्यू आहेत, मग ते ब्रासचे असतील किंवा इतर मेटॅलिक कॉपरचे असतील, तर त्यांचं करोजन झालेलं तुम्ही मोठ्या प्रमाणात पाहिलं असेल. हा जनरल पार्ट आहे. या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला हेच दिलेलं आहे. किंवा सिल्वर आर्टिकल्स, मग पैंजण असेल किंवा इतर कुठलेही सिल्वर आर्टिकल्स असतील, ते वापरल्यानंतर काही कालावधीनंतर ब्लॅक होतात. आता हे ब्लॅक का होतात, त्याचे कोणते रिझन्स आहेत, वातावरणातल्या कोणत्या गॅसशी त्यांचा कॉन्टॅक्ट होतो आणि त्याचं करोजन घडून येतं, हे आपल्याला पाहायचं आहे. पण करोजन हा काही फार न्यू पॉईंट नाही, त्याच्याशी तुम्ही वेल फॅमिलियर आहात. अगदी सोपा पार्ट आहे. तर वेगवेगळ्या मेटलचं कसं करोजन होतं हे आता आपण डिटेल पाहू. चला, आयर्न. तर मोठ्या प्रमाणामध्ये आढळणारा जो मेटल आहे आयर्न, वातावरणातल्या ऑक्सिजन बरोबर त्याचं ऑक्सिडेशन होतं. मॉइस्ट एअर मात्र त्यासाठी पाहिजे आणि त्यावेळेला आयर्न ऑक्साईड, फेरिक ऑक्साईड, रस्ट, गंज तयार होतो जो रेडिश कलरचा असतो. आता आयर्नचं मॉइस्ट एअर आणि ऑक्सिजनशी रिॲक्शन झाल्यामुळे हा जो रेडिश सबस्टन्स तयार होतो त्यालाच आपण रस्ट म्हणतो, गंज म्हणतो. करोजन झाल्यामुळं या सर्व मेटलमध्ये विकणिंग होतं, ते मेटल कमकुवत होतात. याच्यामध्ये फायनान्शियल लॉस मोठा होतो. रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे. 4Fe प्लस थ्रायसO2 प्लस XH2 किंवा NH2 म्हणा, ट्वाईस Fe2O3 इंटू XH2. हे करोजन कसं घडतं आयर्नचं हे या ठिकाणी दिले. त्यानंतर आणखी आपला परिचित असणारा जो मेटल आहे, आपल्या घरामध्ये पण जास्त प्रमाणात त्याचा संबंध येतो, तर तो म्हणजे कॉपर. कॉपरचं सर्वप्रथम काय होतं, हवेतल्या ऑक्सिजन बरोबर ऑक्सिडेशन घडून येतं, ब्लॅक कॉपर ऑक्साईड मिळतो आणि या ब्लॅक कॉपर ऑक्साईडचं मॉइस्ट एअर, कार्बन डायऑक्साईड यांच्याशी कॉम्बिनेशन होतं आणि त्याच्यातून पॉइझनस कॉपर कार्बोनेटचा ग्रीनिश लेअर तयार होतो. कॉपर कार्बोनेट हा पॉइझनस आहे. ग्रीनिश लेअर हा जो आहे हा पॉइझनस आहे. नीट लक्षात घ्या. क्लिअर रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे आणि म्हणूनच तांब्या पितळेच्या भांड्यामध्ये ठेवलेलं दूध दही आहे ते स्पॉइल्ड होतं, ते कळपतं. पॉइझनस जो लेअर आहे तो काढण्यासाठी आपण लेमन किंवा टार्टारिक चिंचा, टॅमरिंड यांचा उपयोग करतो. कारण लेमनमध्ये असणारं सायट्रिक ॲसिड, टॅमरिंडमध्ये असणारं टार्टारिक ॲसिड हा पॉइझनस कॉपर कार्बोनेटचा लेअर त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो आणि ती भांडी परत शायनिंग करू लागतात. शाईन अगेन.
त्याचबरोबर सिल्वर मगाशी झाला विषय थोडासा, तर एअरमधल्या हायड्रोजन सल्फाईडशी त्याचा संयोग होतो आणि ब्लॅक सिल्वर सल्फाईड मिळतं. ब्लॅक सिल्वर सल्फाईड मिळतं आणि ह्याच कारणामुळं चांदीचे आर्टिकल्स, सिल्वर आर्टिकल्स हे ब्लॅक पडतात, काळे पडतात. म्हणून लॅबोरेटरीमध्ये जाताना आपल्याला सांगितलं जातं की पायामध्ये असणारे पैंजण काढून जावा, कारण जर तिथं एक्सपेरिमेंट चालू असतील, एखाद्या एक्सपेरिमेंटमधून हायड्रोजन सल्फाईड गॅस जर तयार होत असेल तर त्या सिल्वर आर्टिकल्स ब्लॅक पडण्याची शक्यता असते. ही प्रिकॉशन घेतली जाते. त्यानंतर आहे ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचं ऑक्सिडेशन तर आपल्याला परिचितच आहे. तर ॲल्युमिनियमच्या एअरमधल्या ऑक्सिजनशी कॉम्बिनेशन होतं, ॲल्युमिनियम ऑक्साईड मिळतं, जे डार्क ग्रे व्हाईटिश आहे आणि हे सुद्धा करोजनच आहे. या ठिकाणी आयर्न, कॉपर, सिल्वर, ॲल्युमिनियम या मेटलचं करोजन कसं होतं हे दिलेलं आहे. आता हे झालं करोजन. करोजन causes financial loss. corrosion weakens metal articles. मग हे होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याच्याकडे सुद्धा बघायला पाहिजे. तर करोजन होऊ नये म्हणून आपण पहिल्यांदा ते मेटल्स आणि हे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड गॅसेस यांचा कॉन्टॅक्ट ब्रेकडाऊन करणं, डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊ न देणं हे महत्त्वाचे. म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन दिस मेटल्स अँड ॲटमॉस्फेरिक गॅसेस हा स्टॉप करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचं करोजन होणार नाही. तर त्यासाठी आपण काय करतो, जनरली घराच्या खिडक्या ज्या आपण पेंट करतो, मेटल डोअर्स असतील तर त्याचं आपण पेंटिंग करतो, ज्यामुळं कॉन्टॅक्ट हा काय केला जातो, ब्रेकडाऊन करायचा प्रयत्न केला जातो. आता पेंटिंग, ग्रीसिंग, वॉर्निशिंग या वेगवेगळ्या ज्या मेथड आहेत, म्हणजे त्या मेटलला पेंट करणं, त्या मेटलला वॉर्निश देणं, ग्रीसिंग करणं, ऑइलिंग करणं, या पद्धतीमुळं कॉन्टॅक्ट हा कमी केला जातो. डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ मेटल अँड दीज गॅसेस इज कट. तर ह्या मेथडनं पूर्णपणे करोजन थांबतं का, तर अजिबात नाही. फक्त त्याचं प्रमाण कमी होतं. त्याचं प्रमाण कमी झालं म्हणजे करोजनचं प्रपोर्शन कमी होतं, पण टोटली स्टॉप मात्र अजिबात होत नाही. ही गोष्ट पुन्हा लक्षात घ्या. आता आपण अशा काही मेथड्स बघणार आहोत की ज्या करोजन प्रिव्हेन्शन करतील. ज्या मेथड्सच्या साहाय्यानं आपण एखाद्या करोजिव्ह मेटलवर नॉन करोजिव्ह मेटलचे लेअर देणार आहोत. वेगवेगळे मार्ग आहेत. आता त्याच्यातला पहिला आहे गॅल्वनायझिंग. आता गॅल्वनायझिंग या मेथडमध्ये काय केलं जातं, तर आयर्न, स्टील यासारख्या धातूंवर थीन लेअर ऑफ झिंक, गॅल्वनायझिंग झिंकचा पातळ असा थर दिला जातो. गॅल्वनायझिंग प्रोसेसमध्ये आयर्न जो करोजिव्ह आहे त्याच्यावर झिंकचा लेअर देतात. आता या लेअरमुळे काय होतं, तर झिंकचं पहिल्यांदा, आता झिंक तसं पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह देणं आयर्न, त्यामुळे त्या झिंकचं करोजन होऊन त्याचं झिंक ऑक्साईड बनलेलं असतं. आणि झिंक ऑक्साईड बनलं की त्या ठिकाणी ते झिंक ऑक्साईड आयर्न
आणि ॲटमॉस्फेरिक गॅसेस यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कट करतो. पण काही वर्षानंतर मात्र हा वरचा जे झिंकचा लेअर आहे, हा थिन लेअर असतो, हा हळूहळू निघून जातो आणि आयर्न एक्सपोज होतं. आता आयर्न एक्सपोज झालं की पुन्हा त्याचं रस्टिंग करोजन चालू होतं. प्रोसेस लक्षात घ्या. गॅल्वनायझिंग प्रोसेसमध्ये थिन लेअर ऑफ झिंक ऑन आयर्न ऑर स्टील. आयर्न शीटवर आपण जे गॅल्वनायझिंग पत्रे बघतो, या पत्र्यांवर झिंकचा थर दिलेला असतो. पण काही वर्षानंतर हा थर निघून जातो आणि करोजन व्हायला पुन्हा सुरुवात होते. शायनी आयर्न नेल किंवा पिना थोड्याच दिवसामध्ये पुन्हा रस्ट होतात. त्यानंतर सेकंड मेथड आहे टिनिंग. नावाप्रमाणेच आहे, गॅल्वनायझिंगमध्ये झिंकचा लेअर आहे, टिनिंगमध्ये टीनचा लेअर आहे. मोल्टन टीनचा लेअर कॉपर ब्रास यांच्यावर दिला जातो. या मेथडमध्ये या मेथडला कलई करणं असं सुद्धा म्हणतात. काय होतं, कॉपर ब्रास या मेटलचा बरेच दिवस वापर जर केला नाही तर त्याच्यावर ग्रीनिश कॉपर कार्बोनेट तयार होतं, जे पॉयझन असेल आणि मग मोठा धोका होऊ शकतो. त्याची झीज होऊ शकते आणि ही होऊ नये म्हणून या मेटलवर कॉपर असेल, ब्रास असेल, ह्या आर्टिकलवर टीनचा लेअर दिला जातो. आता टीनचा लेअर दिल्यामुळे काय होतं, झिंकनं जसं कॉन्टॅक्ट कट केला तसंच या ठिकाणी टिनिंग प्रोसेसनं सुद्धा डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ कॉपर और ब्रास विथ कार्बन डायऑक्साईड आणि त्या मेटलचं प्रोटेक्शन होतं, होणारा डॅमेज टाळला जातो. थर्ड मेथड आहे ॲनोडायझेशन. आता ॲनोडायझेशन मेथड कॉपर, ॲल्युमिनियम यासारख्या मेटलवर वापरली जाते. कॉपर, ॲल्युमिनियम आर कोटेड विथ थिन अँड स्ट्रॉंग लेअर ऑफ देअर ऑक्साइड्स. त्यांच्यावर त्यांच्याच ऑक्साईडचा थर इलेक्ट्रॉलिसिस प्रोसेसने दिला जातो. म्हणजे ॲल्युमिनियम आर्टिकलवर ॲल्युमिनियम ऑक्साईडचाच थर दिला जाणार. आता वर कसं केलं तर झिंक ऑक्साईड झाल्यामुळं त्यानं कॉन्टॅक्ट ब्रेकडाऊन केला. मग त्याच पद्धतीनं ॲल्युमिनियम आर्टिकलचं ॲनोडायझिंग करायचं म्हणजे काय करायचं, ॲल्युमिनियम आर्टिकलवर ॲल्युमिनियम ऑक्साईडचा लेअर द्यायचा, ज्या कारणामुळं कॉन्टॅक्ट बिटवीन ॲल्युमिनियम आर्टिकल अँड एअर इज ब्रोकन डाऊन. तो कॉन्टॅक्ट तोडला जाईल. आता हे इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसने करताना इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये ॲनोड म्हणून ॲल्युमिनियम आर्टिकल वापरलेलं असतं. कॅथोड हा निगेटिव्हला जोडलेला असतो. ॲनोड म्हणून ॲल्युमिनियम आर्टिकल वापरलेलं असतं. इलेक्ट्रोलाइट म्हणून डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडचा वापर केला जातो. याच्यात काय होतं, थिन लेअर ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड ऑन ॲल्युमिनियम आर्टिकल, आणि हा युनिफॉर्म लेअर बसतो आणि सगळीकडे लेअर बसल्यामुळं त्याचं ऑक्सिडेशन स्टॉप होतं. तुम्हाला थिक लेअर दिला तर तो आणखी जास्त दिवस टिकतो. म्हणजे याच्यावर स्ट्रॉंग युनिफॉर्म लेअर ऑल ओव्हर द सरफेस बसतो आणि त्यामुळे प्रिव्हेन्शन ऑफ ॲल्युमिनियम आर्टिकल होतं. कॉन्टॅक्ट ब्रेकडाऊन होणं हे महत्त्वाचं आहे. थिक लेअर सुद्धा सांगितलं तुम्हाला, ऑक्साईडचा थिक लेअर सुद्धा देता येतो आणि त्यामुळं करोजन आणखी कमी होतं. आता या ॲनोडायझिंग टेक्निकमध्ये वेगवेगळे रंग सुद्धा वापरता येतात. म्हणजे तुम्हाला ज्या रंगाचा लेअर द्यायचा आहे तो रंग देऊन ते आर्टिकल अधिक अट्रॅक्टिव्ह करता येतं. ॲनोडायझ्ड प्रेशर कुकर, ॲनोडायझ्ड पॅन, त्यानंतर ॲनोडायझ्ड नेमप्लेट, हे सगळं ॲनोडायझेशनचंच एक्झाम्पल आहे. या प्रोसेसमध्ये ॲल्युमिनियम आर्टिकल्स आर प्रिव्हेंटेड फ्रॉम करोजन. कॉन्टॅक्ट ब्रेकडाऊन करणं प्रत्येक पद्धतीत काय आहे त्याचा आणि
एअरचा कॉन्टॅक्ट ब्रेकडाऊन करणं. फोर्थ मेथड आहे इलेक्ट्रोप्लेटिंग. आता इलेक्ट्रोप्लेटिंग या मेथडमध्ये लेस रिॲक्टिव्ह मेटलचा मोर रिॲक्टिव्ह मेटलवर लेअर दिला जातो बाय इलेक्ट्रॉलिसिस. आता या मेथडमध्ये लेस रिॲक्टिव्ह मेटल म्हणजे त्याचं करोजन स्लो होणार. मोर रिॲक्टिव्हवर थर दिल्यामुळं मोर रिॲक्टिव्हचं प्रोटेक्शन होणार आहे करोजन पासून. सिल्वर प्लेटेड स्पून, गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट्स ही इलेक्ट्रोप्लेटिंगची एक्झाम्पल्स आहेत. याच्यामध्ये ॲनोड म्हणून सिल्वर प्लेट वापरली जाते, तर ज्याच्यावर तुम्हाला इलेक्ट्रोप्लेटिंग करायचं आहे ते कॅथोड म्हणून वापरलं जातं. आता समजा ॲल्युमिनियम स्पूनवर सिल्वर प्लेटिंग करायचं आहे, सिल्वर प्लेटेड स्पून बनवायचं आहे, तर ॲनोड म्हणून या ठिकाणी काय वापरलं आपण, सिल्वर प्लेट. आणि ॲल्युमिनियम स्पून आहे तो कॅथोड म्हणून वापरा, सिल्वर नायट्रेटचं इलेक्ट्रोलाइट वापरा. या ठिकाणी ॲनोडची झीज होईल आणि ॲनोडमधून जे सिल्वर आहे ते सिल्वर कॅथोड म्हणून जे ॲल्युमिनियम स्पून वापरलेलं आहे त्याच्यावर जाऊन डिपॉझिट होईल. त्यानंतर लास्ट मेथड आहे अलॉईंग. Alloy is a homogeneous mixture of two or more metals or non-metal in certain proportion. एका विशिष्ट प्रमाणामध्ये हे मेटल मिक्स केले जातात. आता मेजॉरिटी जे मेटल आहेत ते आपण आहे या फॉर्ममध्ये वापरत नाही, त्याचे अलॉय बनवतो. कारण अलॉयचं वैशिष्ट्य काय असतं, chemical properties of alloys are same but their physical properties are changed. त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये बदल केलेला असतो. हा बदल कशामुळे होतो, तर वेगवेगळ्या मेटलचं किंवा नॉन मेटल प्लस मेटल किंवा मेटल प्लस नॉन मेटल यांचं कॉम्बिनेशन. आता एक्झाम्पल म्हणून आपण ब्रास घेऊ. ब्रास आणि ब्रॉन्झ दोघांमध्ये कॉपर हा मेन मेटल आहे. ब्रासमध्ये कॉपर आणि झिंक यांचं मिक्सचर असतं, ब्रॉन्झमध्ये कॉपर आणि टीन यांचं मिक्सचर असतं. आता ब्रासमध्ये जे कॉपर आणि झिंक आहे 95% कॉपर असेल, 5% झिंक असेल. ब्रॉन्झमध्ये 90% कॉपर असेल, 10% टीन असेल. त्यानंतर स्टेनलेस स्टील, आपल्या घरामध्ये जी मॅक्झिमम भांडी असतात ती स्टेनलेस स्टीलची असतात. आयर्न, क्रोमियम आणि कार्बन. आयर्न 74% आहे, क्रोमियम 18% आहे आणि कार्बन आहे 8%. तर यांचं स्पेसिफिक प्रपोर्शन घेऊन हे अलॉयज बनवले जातात. जर या अलॉयमध्ये एखादा मेटल हा मर्क्युरी असेल तर त्याला आपण अमाल्गम असं म्हणतो. सोडियम अमाल्गम, झिंक अमाल्गम, सिल्वर अमाल्गम, गोल्ड अमाल्गम. आता सिल्वर अमाल्गमचा उपयोग डेंटिस्ट करतात, तर गोल्डचं एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी गोल्ड अमाल्गमचा वापर केला जातो. त्याचबरोबर 22 कॅरेट गोल्ड, या 22 कॅरेट गोल्डमध्ये 22 पार्ट्स गोल्ड असतं आणि 2 पार्ट्स सिल्वर और कॉपर असतं. किंवा 20 कॅरेट गोल्डमध्ये 20 पार्ट गोल्ड असेल आणि 4 पार्ट्स हे सिल्वर किंवा कॉपर असतं. अशा रीतीनं वेगवेगळे जे अलॉयज आहेत हे करोजन रेझिस्टंट म्हणून या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. प्रिव्हेन्शन ऑफ करोजनच्या ज्या मेथड्स आहेत ह्या व्यवस्थित अभ्यासा. टोटल मेटॅलर्जी हा टॉपिक 10वीसाठी फार मोठ्या वेटेजचा टॉपिक आहे. थोडासा स्टडी पुन्हा पुन्हा केला, डिफिकल्ट कॉन्सेप्ट जर व्यवस्थित अंडरस्टँड करून घेतले तर टॉपिक अजिबात अवघड वाटणार नाही. सहजासहजी तुम्हाला त्या कॉन्सेप्ट्स कळतील. जरी
प्रत्येक रिॲक्शन तुम्ही 4-4, 5-5 वेळेला लिहिली तरी विसरू शकते. म्हणून सातत्य ठेवा. या रिॲक्शन सातत्यानं रिवाईज करा. निश्चितपणे सोप्या वाटतील आणि केमिस्ट्रीची भीती मनामध्ये राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच फॉर